श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचे आपल्या मराठी चॅनलमध्ये। ताईंनो दादांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजचा व्हिडिओ खूप खास आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नवीन असाल तर नक्की फॉलो करा। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर पण करा, जेणेकरून सर्वांना याची मदत झाली पाहिजे। चला, आज आहे गुरुवार आणि त्यासोबत पौर्णिमा पण आहे आणि हनुमान जयंतीसुद्धा आहे। बघा, यावर्षीचे सगळी सण जे आहेत ना स्वामी महाराजांच्या हातात आहेत आणि स्वामी महाराजांच्याच वारी आलेले आहेत, म्हणजेच गुरुवारी। सगळी सण स्वामी महाराजांनी आपल्या हातात घेतलेली आहेत बरं का। स्वामी भक्तांनो, भरपूर सेवा करा आणि जे आहेत त्या इच्छा पूर्ण करा। चला, सकाळी स्वामी समर्थ महाराजांची पूजा केलेली आहे, कुलदेवतेची पूजा केलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी कुलदेवतेची सेवा सांगणार आहे आणि काही किचन टिप्स आहेत, नक्की पहा। आता वरण फोडणी देऊन झालेलं आहे। सकाळी उठल्याबरोबर तर सगळी कामं करून घेतली, त्यानंतर सर्वात अगोदर देवपूजा केली आणि घरच्यांना नाश्त्याला करून दिलं। नंतर मी वरण भात केला, वरणाला फोडणी दिली। चला म्हणलं, आजच्या स्वयंपाकात गोडाचं काय करायचं आहे, तर गुलाबजामुन करायचे आहेत। खवा तर नव्हता माझ्याकडं, पण एक पॅकेट होतं गुलाबजामुनच्या पिठाचं, जे आपण विकतचं पीठ आणतो ना त्याचं। तर म्हणलं चला पॉकेटचेच गुलाबजामुन करूया। माझी बहीण म्हणत होती की तू गुलाबजामुन कशी करते पॉकेटचे? आम्ही तर केलं तर सगळे गच्च होतात, नाहीतर चाचणी टाकलं की विरघळून जातात किंवा उलतात। पण हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर अजिबात तुमचे गुलाबजामुन उलत नाहीत, गच्च होत नाहीत आणि कच्चे पण राहत नाहीत। चला, काय करायचं आहे, मी चाळून वगैरे घेतलं नाही, एकदम पीठ छान होतं, अजिबात खराब नव्हतं, काही नाही। तर पिठाला मी पाणी टाकून उंडा मळून घेतलेला आहे आणि एक 10 मिनटं झाकून ठेवलेला आहे। तुम्हाला दूध असेल तर दुधामध्ये सुद्धा मळू शकता। मी यामध्ये सोडा तूप अजिबात घातलेलं नाही, फक्त पाण्याने उंडा मळून असा बाजूला ठेवून दिला, तोपर्यंत चाचणी वगैरे ठेवली। त्यानंतर 10 मिनटाच्या नंतर उंड्या थोडंसं तूप घालून छान असा नरम करून घेतला। जसं आपण पोळीला चपातीला कणिक मळतो ना, तशा पद्धतीचा उंडा करायचा। अजिबात गुलाबजामुन एकही उलत नाही, वितळत नाही आणि घट्टसुद्धा होत नाही। आता तुम्हाला बोलत बोलत मी गुलाबजामुनच्या गोळ्या पण करून घेतल्या। ज्यावेळेस आपण तूप लावून उंडा नरम करतो ना, त्यावेळेस छान असा नरम करायचा आहे आणि त्यानंतर छोट्या छोट्या गोळ्या करायच्या आहेत। तुम्ही म्हणसान इतके छोटे कसे गुलाबजामुन असतात का? पण बघा, तेलात टाकलं की एकदम टम्म असे फुगतात। पण यामध्ये मी अजिबात सोडा वगैरे काहीच वापरलेला नाही, तरी पण छान असे फुगलेले आहेत आणि तुम्हाला पाहिजे तशा रंगावर तळून घ्यायचे आहेत। थोडंसं गोल्डन ब्राऊन करायचं असेल तर तसे पण तळू शकता आणि एकदम काळसर तळायचे असले तर तसे पण तळू शकता। पण एक काळजी घ्यायची आहे, तेलात टाकल्याबरोबर एक साईड थोडीशी तळली की लगेच सतत आपल्याला त्याला ढवळायचं आहे आणि मंद गॅसवर तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून आतमध्ये अजिबात कच्चे राहत नाहीत। पाहू शकता, मी टाकल्याबरोबर सारखं उलटण्याच्या मदतीने खालीवर करत आहे, जेणेकरून आतमधून पाहू शकता अजिबात गच्च नाहीत, एकदम जाळीदार झालेले आहेत आणि थोडे पण कच्चे नाहीत। आणि थोडंसं थंड झालं ना, मगच आपल्याला चाचणीमध्ये टाकून घ्यायचे आहेत। चाचणी करायला ठेवली, 2 ग्लास पाणी घातले आणि जितकी पाहिजे तितकी साखर घातली। मी पाव किलोच्या जवळपास साखर घातलेली आहे। त्यानंतर वेलची टाकली त्यामध्ये आणि चाचणी पण तयार झालेली आहे। आता थोडेसे गुलाबजामुन थंड झाले ना, मग मी त्यामध्ये टाकून घेतले। तुम्ही एकदा अशा पद्धतीने गुलाबजामुन करा, एकदम रसरशीत होतात आणि खायला तोंडात टाकताच विरघळतात। खाणारी माणसं वाव म्हणून जर तुमची तारीफ केली नाही तर मला सांगा। चला, त्यानंतर मी केलेला आहे देवीचा तांबूळ। तर कुलदेवतेची कोणती सेवा आहे? कुलदेवता म्हणजे कुलदेवी म्हणजे आपल्या घराचं रक्षण करणारी देवता असते। त्यामुळं तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा, पण सर्वप्रथम आपल्या कुलदेवतेला विसरू नका। कुलदेवतेची ही भक्ती करणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही कोणत्याही देवतेची पूजा केली, भक्ती केली आणि कुलदेवतेची नाही केली तर तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होणार नाहीत आणि तुम्ही कोणत्याही संकटातून वाचणार नाही। आपल्या घरावर आलेलं संकट जे तारते ना, ती फक्त न फक्त आपली कुलदेवता असते। त्यामुळं कुलदेवीची ही संकल्प करून कुलदेवतेची ही पूजा केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काय केलेलं आहे,
तर मी 11 पौर्णिमेचा संकल्प केलेला आहे. म्हणजे 11 पौर्णिमेला कुलदेवीच्या नावाने सुवासिनी जेवू घालणार आहे. एकदम सिंपल सेवा आहे, नक्की करून बघा. या सेवेने तुम्हाला काय फायदा होतं, तर तुमच्या घरावर जे काही संकट येणार आहे ते बाहेरच्या बाहेर निघून जातं आणि कधीही आपल्या घरावर संकट येत नाही, आपल्या परिवारावर संकट येत नाही. आपल्या मनातील जे काही इच्छा आहेत सर्व पूर्ण होतात आणि आपल्याला आपल्या परिवाराला वाचवणारी फक्त आपली कुलदेवता असते. फक्त आपल्याला 11 पौर्णिमा सुवासिनी जेवू घालायची आहे आणि सुवासिनीचा मान सन्मान करायचा आहे. जसं की आपण देवीचा करतो तशाच पद्धतीनं जेवायला आल्याच्या नंतर तिचे पाय धुवायचे आहेत, रांगोळी काढायची आहे, गोडाधोडाचं खाऊ घालायचं आहे आणि खणा नारळाने ओटी भरायची आहे. शेवटच्या गुरुवारी शेवटच्या पौर्णिमेला म्हणजे 11व्या पौर्णिमेला तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्या 5 सुवासिनी 11 सुवासिनी अशा जेवू घालायच्या आहेत आणि त्यांची यथासांग ओटी भरून म्हणजे साडी चोळीने ओटी भरून त्यांचा मान सन्मान करायचा आहे. त्यांना बांगड्या गजरा सर्व सुवासिनीचा जे शृंगार असतो ना ते द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने सुवासिनी करायच्या आहेत. म्हणजे 11 पौर्णिमा करायच्या आहेत. जर काही अडचण आली तर ती एक पौर्णिमा सोडून द्यायची आहे किंवा घरातल्या कोणत्याही म्हणजे आपल्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीनं केली तरी चालते. पाहू शकता गुलाबजामुन किती छान असे रसरशीत झालेले आहेत. आता ही सेवा तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि ही सेवा आवडली असेल तर नक्की व्हिडिओला शेअर पण करा. चला, गुलाबजामुन झालेले आहेत आणि देवीचा आवडता तांदूळ केलेला आहे, नैवेद्य दाखवला, त्यानंतर आरती केली. आरती केल्याच्या नंतर देवीला तांदूळ पण भरवला. माझं कुलदैवत रेणुका आहे त्यामुळं मी रेणुका देवीचं करीत असते आणि त्याचसोबत स्वामी समर्थ महाराज आपले गुरु आहेत. गुरु आपल्याला मार्ग दाखवतात, योग्य रस्त्यावर चालण्याचा मार्ग दाखवतात आणि कधीही आपल्याला संकटात एकटे सोडत नाहीत आणि कुलदेवता जे असते ना ती आपल्या घरावर आपल्या परिवारावर कोणतेही संकट येऊ देत नाही. त्यामुळे स्वामीचं पण करा, स्वामीची सेवा पण करा आणि कुलदेवतेलाही कधीही विसरू नका. चला, काय झालेलं आहे तर ही जी मूर्ती आहे ना मुलीच्या बड्डेला तिला गिफ्ट आलेली आहे, मुलीनं म्हणजे तिच्या मैत्रिणीनं दिलेली आहे. तर मी म्हणलं ह्या मूर्तीची थोडासा पाय भंगलेला होता म्हणजे तुटलेला होता, तर त्यात मुलीला म्हणलं ही वापस करून मला दुसरी आणून दे. कारण की आता तू तर गिफ्ट दिलेलं आहे पण मी शो म्हणून घरात ठेवत नाही, कारण मी खूप स्वामीची सेवा करते आणि स्वामी भक्त आहे. त्यामुळं मला शोसाठी ठेवणं असं काही आवडेल नाही. त्यामुळं मी ही मूर्तीला देवघरात अभिषेक करून पूजा करणार आहे. त्यामुळं मला चांगलीवाली मूर्ती आणून दे असं सांगितलं. मग तिनं चांगली आणून दिली. बघा, गुरुवारच्या दिवशी स्वामी महाराज आलेले आहे. चला भेटू पुन्हा. श्री स्वामी